जय भीम मित्रांनो, कसे आहात? आज मी भांडूपवरून जात आहे दादर चैत्यभूमी येथे. आज 6 डिसेंबर आहे. आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. तर मी जात आहे अभिवादन करायला दादर चैत्यभूमीला. तर आता सकाळी तर खूप गर्दी होती, काल पण खूप गर्दी होती. मी कालही दादरला गेलो होतो आणि आताही जातो, पण आता संध्याकाळच्या कामावर सुटल्यावर जात आहे. आता भांडू बघून घ्या. भांडू स्टेशनला, पूर्ण स्टेशन रोडला या बाजूने आणि त्या बाजूने दोन्ही बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावलेले आहेत. आज 6 डिसेंबर आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण एंड पर्यंत आहे हे आमचं भांडूप. आज ऍक्च्युली दुःखाचा दिवस आहे, सुखाचा नाही आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे एवढे सुखाचे दिवस आणून ठेवलेले आहेत, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. हे बॅनर एवढे इथे लावलेले आहेत, खूप लावलेत पूर्ण भांडूप पर्यंत. आता दादरला पण बघू जाऊ. चला डब्यात. जय भीम मित्रांनो, आता मी पोहोचलो दादर स्टेशनला. आता मी दादर स्टेशनला दाखवतो की चैत्यभूमीला कसं जातं. काय लोकांना माहिती आहे, काय लोकांना माहिती नाही. ऍक्च्युली सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी हा ब्लॉग नक्कीच बघा. आणि ज्यांना नाही माहिती त्यांनी पण बघा प्लीज. कारण त्यांनी जे लाईक नाही केलं असेल, सबस्क्राईबर नाही केलं असेल, कमेंट नाही केलं असेल, शेअर नाही केलं, त्यांनी करा नक्की. कारण इथून ना 2 मार्ग दाखवतात, एक चैत्यभूमी आणि एक राजगृह. ते दाखवावं लागेल मला ब्लॉग मध्ये. इथून 2 रस्ते आहेत, एक चैत्यभूमी लेफ्ट साईडला आहे, राजगृह राईट साईडला. आता मी मला चालू चैत्यभूमीला. खूप गर्दी आहे दादर स्टेशनला. पण सर्व ठिकाणी दिशा दाखवली की कसं जायचं चैत्यभूमीला. तुम्ही आरामशीर व्यवस्थित जाऊ शकता. फॅमिली सोबत असाल तर फॅमिलीचा हात पकडून हातात ठेवा, आणि ज्यांना लहान मुलं असतील त्यांना जवळ ठेवा. पण गर्दीमध्ये लांब करू नका. इथून सरळ गेलेला आहे, पण मी राईटनी प्लाझावरून असं जाणार आहे कारण जरा मला गर्दी कमी भेटू शकते म्हणून. बघा, इथून बाहेर मेन रोडला गेलाय तर इथून मला जरा गर्दी कमी भेटेल म्हणून या दिशेने चाललोय. हे बघा, इथेही तशी गर्दी आहेत. किती नाही म्हटलं तर या 6 डिसेंबर गर्दी असणारच. भारतामधून कुठून कुठून लोक आली येतात, मुंबईतनं कुठून कुठून लोक येतात. खूप गर्दी असते 6 डिसेंबरला दरवर्षी. ती बघू शकता किती गर्दी आहे. स्टेशन आहे, आम्ही स्टेशनच्या बाहेरच्या रोडला आलोय. प्लाझा आहे इथे. तर प्लाझावरून कसं तुम्ही सरळ सरळ जावा. पुढे दिशा दाखवल्या सर्व ठिकाणी कसं जायचं कसं नाही, तसं मी ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला चालत जायचंय चैत्यभूमीला. टॅक्सीने किंवा बसने जायचं नाहीये, कारण पुढे टॅक्सी बस जाणारच नाहीत चैत्यभूमीच्या इथे, कारण त्या ठिकाणी म्हणून रस्ता ब्लॉक असतो. हे बघ, इथून 2 रोड आहेत. एक असा लेफ्ट साईडला गेला प्लाझावरून आणि एक तर प्लाझा साईडला गेला. प्लाझा हा थिएटर आहे या साईडला, त्या दिशेने पण जाऊ शकता, पण लांब पडेल. तुम्ही या लेफ्ट साईडने जायचं. पुढे दाखवतो कसं जायचं जाता येईल ते. इथे गार्डन पण आहे. जर तुम्ही लांबून आला असाल तर तुम्ही तिथे गार्डनवर येऊन बसू शकता, विश्रांती करू शकता, नंतर पुढे येऊ शकता. हुतात्मा भाई कोतवाल उड्डाण याला बोलतात प्लाझा. तुम्ही जर बसनी येत असाल तर बसनीकडे येऊ शकता, दादर स्टेशनने येऊ शकता, शिवाजी पार्कला उतरू शकता. भरपूर गोष्टी आहेत, भरपूर. ते परत सांगतो, इथं प्लाझाला गेलाय, इथून चैत्यभूमीला गेलाय. तुम्ही इथून चैत्यभूमीसाठी जाऊ शकता. इथून जरा गर्दी कमी भेटेल, पुढे जास्त गर्दी असते दादर स्टेशनच्या बाहेर. आम्ही प्लाझा साईडने आलेलो आहे. हा जो रस्ता आहे बाटाचा शोरूम दाखवतोय, तिथून पुढून राईट साईडने जायचंय. पब्लिक तुम्हाला दिसते त्या साईडने जाताना. पुढे पण आहे, पण हे जे पानेरी शोरूम आहे, पानेरी शोरूम पासून राईट साईडला जायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा.
तर स्टेशन साईडने तुम्ही आतमधून येताय तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल, पण तुम्ही या साईडने प्लाझा साईडने येताय तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल. पुढे तर गर्दी भरपूर भेटणारच आहे, पण तरी पण अंगल्लेवर आहे स्टेशनच्या बाहेरून तुम्ही रस्ता क्रॉस केला तर या दिशेने तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. गर्दी माणसांची ठेवलेली आहे. त्यांची ट्रॅफिक बघितली असली तर माणसांची ट्रॅफिक बघून घ्या. किती गर्दी आहे, हवी तेवढी गर्दी आहे. संध्याकाळचे किती वाजलेत? 6:15 वाजलेत. 6:15 अजून गर्दी आहेत. ही गर्दी ऍक्च्युली 2 दिवस झाले कंटिन्यू गर्दी आणि काल जास्त होती गर्दी. काल मी या दिशेला आलो होतो. ही गर्दी अजूनही आहे. ही लेट नाईट पर्यंत गर्दी असणारच आहे. चेत्ते तो भरपूर लांब आहे, पण गर्दी बघा तुम्ही. संध्याकाळी 6:15 वाजले तरी खूप गर्दी आहे. तर सरळ जायचंय. हे वामन हरी पेठे ज्वेलर्स आहे त्या रस्त्याने सरळ जायचं. असं लेफ्टला पुढे वगैरे जायचं नाहीये. खूप गर्दी आहे. हात पकडून चाला बायको सोबत असेल तर. आपल्याला पुढे खूप गर्दी भेटणार आहे, कारण ही गर्दी दरवर्षी 6 डिसेंबरला असते. 6 डिसेंबरला हे आदल्या दिवशी भरपूर लोक येतात गावावरनं, इथे राहतात. सॉलिड गर्दी, किती लांब गर्दी आहे बघा. पुढे पूर्ण गर्दीच गर्दी आहे. आता अजून आम्हाला पोहोचायला वेळ आहे, कारण भरपूर गर्दी आहे. नवीन मेट्रोचा देखील काम चालू होतं आणि ते मेट्रो चालू झाली आहे. तुम्ही मेट्रोने पण येऊ शकता इथे. सॉलिड गर्दी आहे बघा. रस्ते कसे क्रॉस करावे लागतात. ये लवकर इथून. हे जे समोर महावीर मेडिकल दिसते, ही जी बिल्डिंग दिसते या दिशेने जायचंय चेत्तगुरूसाठी. रांगेकडे नोट केलेलं आहे. पुन्हा आमच्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॅमिली सोबत येता, लहान मुलं असतील त्यांना कडेवर घ्या. त्याशी थोडी मोठे असतील त्यांना हात पकडून चाला. बायको असेल तर हात पकडा, आई असेल तर हात पकडा. आणि थोडे गर्दी भरपूर आहे. सर्व आमदारांना विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे. संत सैनिकांचे व पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार यांना सहकार्य करायचं आहे. आपण चांगल्या या ठिकाणी अतिशय आपण शिस्त दाखवलेली आहे. अतिशय संयम पाळलेला आहे. थोड्या बघू शकतात मी दिशेने आपण संयम बाळगा. या ठिकाणी कोणती हुल्लडबाजी करू नका. शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. पोलीस दलाला, संत सैनिक दलाला या ठिकाणी सहकार्य करा. गर्दी भरपूर आहे. आता मी चाललोय समुद्राच्या इथे. तिकडे जाऊन आम्ही अभिवादन करू. काहीतरीच गर्दी आहे. गर्दी इतकी आहे की दर्शन घेणं पॉसिबलच नाही. पॉसिबल आहे, भरपूर टाइम जाईल. हे पानपोई मोफत प्रथमचार अल्पहोर केंद्र ठेवलेलं आहे. PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल बौद्धजन कामगार कमिटी यांनी खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही. लोकांना पाण्याची बॉटल, बिस्किट इथे मोफत सुविधा ठेवलेली आहे. समुद्राकडे रोड जातोय. रोज या ठिकाणी जायला भेटतंय का? पूर्ण वर्ली पासून लाईन लागलेली आहे. तुम्हाला इकडे जर दर्शनाची लाईन घ्यायची असेल तर ही लाईन वर्ली पासून आहे. तुम्हाला जर दर्शनासाठी लाईन लावायची आहे तर वर्ली पासून लावा.
6 डिसेंबर 56 साली वेळ कशी फिरली 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी फिरली बापूंचा प्रकाश गेला झाली जीवाची राजी सीमा पाठी या जगात आता पाणी उरलेला नाही असे म्हणून दलित सारे रडू लागे घाई घाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अशी गंगे सवे नयनी बाई अजून कोटी दिले तरीही अजून कोटी दिले तरीही ही मूर्ती नाकारली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली कोपले सुख लोपले बाळाचे आईचे थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाहीचे महामानवाने ते केले कृत्याचे नवलाईचे बुद्ध धम्माचे रोप लावून फुले उमलली जायचे लढा देऊनी गुलामगिरीला लढा देऊनी गुलामगिरीला अंधश्रद्धा ती मारली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली काळ कसा महापुरावर देशोदेशी वार्ता करता अजून गेली काळ जावीर हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता प्रगतीचे ते युगे दिनाची दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली मित्रांनो आता बाहेरून मी आदरांजली दिली कारण वरली पासून लाईन आहे जर सकाळी तुम्ही ते लाईन लावलीत ना तर माझ्याकडे दुपार होईल कमीत कमी मला असा अंदाज आलाय आता तर खूप मोठी लाईन असते तर तुम्ही दर्शनासाठी डायरेक्ट येत असाल तर पहिले वरलीला जावा वरलीवर मग तुम्ही लाईनीमध्ये या आणि तुम्हाला डायरेक्ट असं मुख दर्शन आदरांजली द्यायची असेल तर तुम्ही ह्या गर्दीमधून जाऊ शकता आणि तिकडून देऊ शकता. जय भीम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही चुका झाल्या असेल तर सांगा कमेंट्स करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा. आता आमच्या पुढच्या ब्लॉग साठी तुम्ही लवकरच आम्ही तुम्हाला भेटू.
मागील पण काही व्लॉग काढले. हा व्लॉगचं निमित्त नव्हतं, फक्त आम्हाला जायचं होतं आज 6 डिसेंबर आहे म्हणून. पण त्या निमित्तानं आम्ही बोललो चला एक व्लॉग पण काढू. तर काही लोकांना माहिती नसेल तर समजेल तरी. आता मला पण माहिती नव्हतं की वर्लीपासून लाईनकडे असते. मी स्वतः ऍक्च्युली खूप वर्षाने आलोय, पण आता मी पुढच्या वर्षी वर्लीपासून लाईन लावून जाणार आहे. ठीक आहे. चला मग, थँक्यू. जय भीम. काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली.